सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 26 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 26 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला। कुमठे येथील श्री महालक्ष्मी मंदिरात धार्मिक विधी करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। भाजपचे उमेदवार जयकुमार माने, संगीता जाधव आणि दीपक जमादार यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून आणि आरती करून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि माजी आमदार दिलीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती। मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। यावेळी बोलताना तिन्ही उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या विश्वासाच्या जोरावर निश्चित विजय मिळवू, असा विश्वास उमेदवार जयकुमार माने, संगीता जाधव आणि दीपक जमादार यांनी व्यक्त केला। विनंती करतो, गेले 50, 60, 70 वर्षापासूनची कैलासवासी काकांची ही परंपरा आहे। नंतर आदरणीय दिलीपरावजी माने साहेबांच्या आमदार विधानसभेपर्यंत नंतर बाळासाहेब दिल्लीपुरे सर, माझ्या सौभाग्य होतो मी स्वतः आणि परत आज मी स्वतः उमेदवार आपण कुमठेकरांना तुमच्या समोर कुमठेकरांसमोर आलो। गेले 4-5 निवडणुकीच्या दरम्यान जे कुमठ्यातला कौल येतो तरी ती उमेदवार निवडून आपल्याला पार्श्वभूमी नव्यानं काय सांगायची गरज नाही। आज या निवडणुकामध्ये आताच मला विजयाचा गुलाल उधळण्याचा अनुभव होतोय। आम्ही दादांना भेटलो, दादांना मालकांना भेटल्यानंतर म्हटलं की आपल्याला निवडणुकीची सुरुवात होणार आहे, आपल्याला इथे 26 मध्ये कमळ फुलवायचं आहे। दादा म्हणले 26 मध्येच नाही तर 102 आपल्या सगळ्या पूर्ण शहरामध्ये कमळ फुलवायचं आहे। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, अत्यंत उत्साहाची गोष्ट आहे। आपण या सगळ्या मानसिकतेमध्ये येण्याचं। माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या भाषणात सांगितलं की भाजपनं नेहमीच विकासाचं राजकारण केलं आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील पाणी, रस्ते, स्वच्छता, वीज, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत सुविधांसाठी भाजपचे नगरसेवक प्रभावीपणे काम करतील। त्यांनी नागरिकांना प्रभागाच्या विकासासाठी भाजपच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आवाहन केलं। आपलं एकच उमेदवार आहे, कमळ हेच आपलं उमेदवार। तुम्ही सांगितलं काय ऐकायचं नाही। आता माझ्या नावाला लई चिठ्ठ्या फाडत येत असते। मला कसं सांगितलं मी आताच सांगतो, परत नाही सांगणार। आता डायरेक्ट 16 तारखेला मतमोजणीच्या वेळेलाच करते आपण। आपल्याला सगळ्याला विनंती आहे गावकऱ्यांना की आपण अतिशय भरघोस मताने त्या तिन्ही उमेदवाराला निवडून द्यायचं आणि आपण केलेला शब्द, आपल्या गावात एक पद्धत आहे, एकदा आपलं ठरलं की आपण बदल केला। एकदा गावाने ठरवलं, लहान मुलगा असू दे किंवा 90 वर्षाचा म्हातारा असू दे। भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही मतदारांशी संवाद साधताना सांगितलं की भाजपचे उमेदवार हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम उपलब्ध राहतील। पारदर्शक कारभार आणि विकास हाच भाजपचा अजेंडा आहे। आपल्या जवळ या होडगी रोडलाच आयटी पार्क होणार आहे। आयटी पार्क झाल्यामुळे सगळ्यांना या जमिनीच्या किमती या कोट्यावधी रुपयामध्ये होणार आहे आणि त्यामुळे हाही एक फायदा आपल्याला आहे। शिवाय युवकांचं जे मायग्रेशन आता होतं, आपली शिकलेली मुलं जी बाहेर जात आहेत कामासाठी, ती मुलं परत सोलापुरात राहतील। त्यांना आपल्या आई वडिलांची देखभाल करण्यासाठी ते सोलापूर शहरामध्ये राहतील आणि आपलं मूल, आपला मुलगा, आपली मुलगी आपल्या इथे असतील तर आपल्यासारखा आनंद कोणाला होत नाही। या सगळ्या योजना आपण मुख्यमंत्र्यांना मी एकदा सांगितलं की आपल्याकडे आयटी पार्क होणं गरजेचं आहे। मानेसाहेब होते त्यावेळेला, त्यांनी सांगितलं एका मिनिटात की तुम्ही जागा बघा, देशात महाराष्ट्रात जेवढं चांगलं आयटी पार्क आहे तेवढं सोलापुरात करून दाखवतो। त्यासाठी आपण जागा निश्चित केलेली आहे, त्याच्या योजना पुढे चालू आहे। सर्वात महत्त्वाची योजना जी आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना केली, अशी ज्या विरोधकांनी टीका केली ती लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या टीकेला न जुमानता ती फक्त निवडणुकीपर्यंत नसता
आतापर्यंत ती कार्यान्वित आहे. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला प्रभागातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसंच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उत्साही वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळं प्रभाग क्रमांक 26 मधील निवडणूक प्रचाराला वेग आला आहे.